गणेश चतुर्थी विषयात गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक बनवण्यासाठी खास 21 टिप। पहिलं, उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा। नवीन तांदळात चिकटपणा चांगला असतो, त्या पिठाची उकड छान बनते। 2. मोदकाच्या पिठासाठी आंबे, मोहर, इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावे। एकट्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात किंवा नुसते आंबे, मोहर तांदळाचा घरचा भाताचा तांदूळ एकत्र करावा। 3. तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या, खूप चोळून धुवू नये, अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो। 4. 15 ते 20 मिनिट तांदूळ निथळत ठेवावा, नंतर घरात सावली सुती कापडावर तो वाळवून घ्यावा, पण उन्हात नाही। 5. तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो बारीक दळून आणावा, मिक्सरला दळू नये। दळून आणल्यावर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरावे। 6. मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा। नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही ते तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे, अन्यथा सारण बिघडू शकते। 7. खवलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्धा गुळ घालावा। 8. गुळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि 15 मिनिटं एकजीव होऊन द्यावे। 9. सारण करायला लोखंडी कढई वापरा, त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग चव येईल। 10. सारण साजूक तुपावर करावे, आवडत असल्यास त्यात खसखस घालावी। 11. सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे, कढईत ओलावा दिसेनासा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे। 12. सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात 2 चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर 2 चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे। 13. सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही, मोदक उकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते। 14. सारण नीट शिजले गेले पाहिजे, नाहीतर सारण वाफवताना पाणी बाहेर येते। 15. सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची, जायफळ पावडर घालावी, गरम असताना घातली असता तिचा सुवास लागत नाही। 16. तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा नारळाच्या किशीचा केस येता कामा नये, अन्यथा मोदक वळताना त्या सारणामुळे मोदक फुटू शकतो। 17. उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाड बुडाचे भांडे वापरावे। 18. उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यायचे। पिठाचा चिकटपणा किती असेल याचा अंदाज सुरुवातीला येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातनं अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा। पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धी वाटी पाणी वापरावे। 19. नव्या तांदळात चिकटपणा जास्त असल्याने पाणी मोजून मापून घ्यावे लागते, जर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते। 20. उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात आणि मऊ उकड होते। 21. उकड काढताना तूप टाकावे, त्यामुळे मोदकांना छान लकाकी येते आणि मोदक वळताना पिठी हाताला चिटकत नाही, मात्र तूपही प्रमाणात टाकावे, नाहीतर तूप जास्त झाल्याने मोदक वाफवताना फुटतात आणि तूप कमी झालं तर वाफवून झाल्यावर चिवट होतात। उदाहरणार्थ 1 वाटी पिठाला अर्धा चमचा तूप उकड करताना घालावे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे। तुम्हाला वरील सर्व टिप्स कामाचे किंवा महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।